एका बाजूला 2027च्या कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांची कामं सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्याच कामांमुळे शहरभर खड्डे, खोदकाम, वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे मृत्यू. साधुग्रामासाठी हजारो झाडं तोडण्याचा वाद अजूनही कायमच आहे. आणि आता या सगळ्यावरती थेट नाशिकमध्ये पोहोचून राज ठाकरे सरकारवर तुटून पडलेत. स्मार्ट सिटीचं काय झालं? गुजरातचे कंत्राटदार का आणले? प्रत्येकाला फक्त कमिशनचीच काळजी आहे अशा शब्दात त्यांनी थेट निशाणा साधलाय. पण राज ठाकरे एवढे आक्रमक का झालेत? त्यांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि नाशिकमध्ये नेमकं घडतंय तरी काय, हे सगळं तुम्हाला आता मी सांगणार आहे. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावरती आहेत. पण हा फक्त पक्षाच्या बैठकींसाठीचा दौरा नाहीये, तर हा दौरा अशा वेळेला होतोय जेव्हा नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीवरती सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्यांची खोदकामं, प्रत्येक चौकात सुरू असलेली कामं, वाहतुकीची प्रचंड कोंडी, त्यामुळे झालेले अपघात आणि त्यात काही नागरिकांचे गेलेले जीव, या सगळ्यामुळेच नाशिकमध्ये सध्या नाराजीचं वातावरण आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष शहराची पाहणी केली आणि पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांचा पहिला प्रश्न होता, नाशिकला स्मार्ट सिटी बनवणार होतात ना, मग ती स्मार्ट सिटी कुठे? त्यांच्या मते वर्षानुवर्ष स्मार्ट सिटीच्या नावाखाली घोषणा झाल्या, कोट्यावधी रुपये खर्च झाले, पण आज सामान्य नागरिकाला काय मिळालं? चांगले रस्ते नाही, धुळीपासून सुटका नाही, सततची वाहतूक कोंडी आहे आणि शहरभर सुरू असलेली खोदकामं आहेत. राज ठाकरे यांचा असा आरोप आहे की विकासाचे दावे वेगळे आहेत आणि प्रत्यक्ष वास्तव हे पूर्णपणे वेगळं आहे. यानंतर राज ठाकरेंनी आणखीन एक मोठा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, नाशिकच्या कुंभमेळ्याच्या कामांसाठी गुजराती कंत्राटदार का आणले? महाराष्ट्रात कंत्राटदार नव्हते का? यासोबतच त्यांनी गंभीर आरोपही केला की आज प्रत्येकाला फक्त स्वतःच्या कमिशनची देणं घेणं आहे, जनतेच्या सोयीशी कोणालाही काहीही देणं घेणं राहिलेलं नाही. हा त्यांचा एक राजकीय आरोप आहे. मात्र यामुळे स्थानिक पातळीवरती एक नवा प्रश्न उपस्थित झालाय. राज्यात येईल इतक्या मोठ्या प्रकल्पांमध्ये स्थानिक कंपन्यांना किती संधी मिळते आणि बाहेरील कंत्राटदारांना कामं का दिली जात आहेत? आता या वादाची संपूर्ण पार्श्वभूमी सुद्धा तुम्हाला सांगते. 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. हा जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळ्यांपैकी एक मानला जातो. देश विदेशातून लाखो भाविक हे नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे सरकारने हजारो कोटी रुपयांचे विकासनाम्यांना मंजुरी दिली. रस्ते, खड्डे, पूल, ड्रेनेज, घाटांचं सुशोभीकरण, साधुग्राम, पाणी पुरवठा अशा अनेक मोठ्या कामांसाठी एकाच वेळेला सुरुवात झाली. पण इथे मुख्य समस्या सुरू झाली. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच कामं पूर्ण करण्याचा आदेश दिला होता, पण प्रत्यक्षात बरेचसे प्रकल्प उशिरा सुरू झाले. त्यामुळे आता एकाच वेळेला शहरभर खोदकाम सुरू झालंय. एका रस्त्यावर काम सुरू आहे, दुसरा रस्ता बंद, तिसरा अर्धवट, चौथ्या रस्त्यावरती वाहतूक वळवलेली आणि यामुळे संपूर्ण नाशिक शहर विस्कळीत झालंय. सामान्य नागरिकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच याचा मोठा फटका बसत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. याशिवाय गेल्या काही आठवड्यात नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणि सुरू असलेल्या कामांमुळे अनेक अपघात झाल्याचा सुद्धा मुद्दा चर्चेत आला. विशेषतः निलेश कोतकर यांच्या मृत्यूनंतर हा विषय आणखीन तापला गेला. विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरलं, महापालिकेत गोंधळ झाला, ठाकरे गट शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले, राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. पण या सगळ्यात सामान्य नागरिकांचा प्रश्न तसाच राहिला, कामं कधी पूर्ण होणार? याशिवाय आता कुंभमेळ्याच्या तयारीत आणखीन एक महत्त्वाचा वाद आहे. ते म्हणजे साधुग्रामासाठी परिसरातली वृक्षतोड. सुमारे 2000 झाडां तोडण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींनी त्यावर विरोध केला. मनसेही यावरती आक्रमक झाली. राज ठाकरे यांनी याआधी सुद्धा सोशल मीडियावरती प्रशासनावर टीका केली होती. त्यांचा प्रश्न साधा आहे की 2015 मध्ये सुद्धा कुंभमेळा झाला आणि तेव्हा एवढी झाडं तोडावी लागली नव्हती. मग आता एवढी झाडं तोडण्याची गरज का निर्माण झाली? हा प्रश्न आता फक्त राजकीय राहिलेला नाहीये, तर हा पर्यावरणाचा सुद्धा मुद्दा बनलाय. खरं तर नाशिक हे शहर बघायला गेलं तर राज ठाकरे यांच्यासाठी केवळ राजकीय नाहीये, तर भावनिक दृष्ट्या सुद्धा हे विशेष मानलं जातं. कारण एकेकाळी नाशिक महानगरपालिकेत मनसेची सत्ता होती. 2015च्या कुंभमेळ्याच्या काळातही मनसे सत्तेत होती. त्या काळात गोदाघाट सुशोभीकरण, रस्त्यांची कामं, कुंभमेळ्याशी संबंधित अनेक प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा मनसे सातत्याने करत आले. आणि म्हणूनच आता राज ठाकरे अप्रत्यक्षपणे तुलना करतायत की आमच्या काळातही कुंभमेळा झाला, पण अशी परिस्थिती नव्हती.
यातून ते सध्याच्या सरकारच्या कामकाजावरती प्रश्न उपस्थित करतायत। अर्थातच या दौऱ्यामागे राजकारण सुद्धा आहे। महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती करण्यात आली होती, पण एकही जागा त्यांना जिंकता आली नाही। त्यामुळे पक्षाच्या पराभवाचं विश्लेषण, संघटन मजबूत करणं आणि पुढच्या निवडणुकांची तयारी हा सुद्धा या दौऱ्यामागचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे। आता राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न अनेक आहेत। स्मार्ट सिटीचं काय झालं? कुंभमेळ्याची कामं किती वेळात पूर्ण होतील? बाहेरील कंत्राटदारांना का काम मिळालं? नागरिकांच्या सुरक्षेचं काय? वृक्षतोड अपरिहार्य आहे का? आता या प्रश्नांची उत्तरं सरकार आणि प्रशासनाला द्यावीच लागतील, कारण कुंभमेळा हा फक्त धार्मिक सोहळा नाहीये, तो महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विषय आहे। लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्यामुळे प्रत्येक काम वेळेत आणि सुरक्षितपणे पूर्ण होणं हे अत्यंत आवश्यक आहे। पण आता एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवरचा वाद पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झालाय। आता सरकार या टोल्याला कसं उत्तर देतं? कामांचा वेग खरंच वाढतो का आणि नागरिकांच्या अडचणी खरंच कमी होतात का, हे येणाऱ्या काही महिन्यात आपल्याला दिसेलच। तुमच्या मते नाशिकमधील कुंभमेळ्याची तयारी योग्य दिशेने सुरू आहे का? राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न तुम्हाला बरोबर वाटतायत का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा।